कर्मचाऱ्यांची पेन्शन अदालत दर 3 महिन्याला घ्यायला पाहिजे, पण नियमित दर 3 महिन्याला घेत नाहीत। जी पेन्शन अदालत घेतात वर्षातून एकदा, त्यामध्ये जे काही प्रश्न मांडले जातात ते प्रश्न अद्याप सुटलेले नाहीत। प्रश्न न सुटल्यामुळं सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना नाईलाजानं अनेकदा निवेदन देऊनही प्रश्न सुटले नाही, म्हणून आज निदर्शन करावे लागलेत। आजही प्रश्न सुटले नाही तर आम्हाला 3 ऑक्टोबरला लाक्षणिक उपोषणाला बसायची आमची तयारी आहे। तेव्हा आता ईओ मॅडमला आम्ही भेटलो होतो, त्यांनी आमचे प्रश्न समजून घेतले आणि त्यांनी आश्वासन दिलं की अवघ्या तुमच्या 2 ऑक्टोबरच्या पूर्वी आम्ही सगळे प्रश्न आम्ही सोडू आणि तुम्ही आजचं निदर्शन मागे घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मान देऊन आम्ही आजचे निदर्शनं तात्पुरतं स्थगित ठेवणार आहोत। संपूर्ण मागण्या ज्या या निवेदनात आहेत त्या मागण्या जर मान्य नाही झाले तर आम्ही निश्चितच संपूर्ण जिल्ह्याचे सेवानिवृत्त कर्मचारी जिल्हा परिषदेच्या समोर 3 ऑक्टोबरला आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत। याची सर्वस्व जबाबदारी जिल्हा प्रशासनाची राहील। त्यामुळे की सेवानिवृत्तांचं पीपीओ नंबर दिनांकासह द्या, अद्याप ते दिलेलं नाही। आज त्यांनी सांगितलं आम्ही 2 दिवसात देतो म्हणून। तेव्हा या सगळ्या प्रश्नाच्या बाबतीत आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत। तेव्हा आमचे राज्याचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने सेवानिवृत्तांच्या मागण्याबाबत निदर्शने आयोजित करण्यात आलेले होते। आज मान्य शिक्षणाधिकारी महोदया वंदना फुटाणे मॅडम, त्याचबरोबर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासनचे मुक्कावर साहेब यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा होऊन या चर्चेमध्ये माननीय महोदयांनी सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक त्याचबरोबर सेवानिवृत्त केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचं मासिक जे पगार आहे ते अगदी वेळेवर 1 तारखेला करण्याचं या ठिकाणी आज आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर अजून आमच्या ज्या काही इतर मागण्या आहेत, प्रामुख्याने वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, त्याचबरोबर स्वगृह, प्रवास भत्ता इत्यादी बाबत सेवानिवृत्तांचं अनुदान शासनाकडून मागून वेळेवर ते सेवानिवृत्तांना मिळवून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। अन्यथा यापुढे विलंब झाल्यास संघटनेच्या वतीने 3 तारखेचं जे लाक्षणिक उपोषण आहे तो कार्यक्रम आमचा निश्चित आहे असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आणि संघटनेला त्यांनी लेखी आश्वासन देत आहेत। त्यामुळे आम्ही हे आजचं निदर्शनी कार्यक्रम आमच्या संघटनेच्या सर्वांच्या पदाधिकाऱ्यांच्या चर्चेतून माघार घेत आहोत। लेखी मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी ते जाहीर करत आहोत। धन्यवाद। या ठिकाणी जिल्ह्यातून सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी त्याचबरोबर तालुका संघटनेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित झालेले आहेत। त्यांचं या प्रसंगी आम्ही धन्यवाद मानतो आणि त्याचबरोबर राज्य संघटनेच्या वतीने या सर्व पदाधिकाऱ्यांचं व सेवानिवृत्तांचं त्याचबरोबर प्रशासनाचं खूप खूप आभार, धन्यवाद। तर मी सर्व या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचारी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या विविध मागण्यासाठी मागील महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मॅडमला शिक्षण अधिकारी मॅडम व मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदन आमचं अद्यापपर्यंत पूर्ण न झाल्यामुळे पुन्हा परत या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन धरण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो। पण आज माननीय शिक्षण अधिकारी मॅडम यांनी की बाबा धरणे आंदोलन तुम्ही माघार घ्या, तुमच्या सगळं मान्य आम्ही मान्य करू असं त्यांनी आम्हाला लेखी निवेदन दिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी आज तारखेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपामध्ये आज आम्ही धरणे आंदोलन माघार घेत आहोत। पण यापुढे जर आमच्या मागण्या मान्य न झाल्यास याच्या पुढे आम्ही आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा आम्ही प्रशासनाला दिलेला आहे। यामध्ये प्रमुख मागणी आमची आहे की आमच्या दर महिन्याला सेवानिवृत्त लोकांना 1 महिन्याला पगार 1 तारखेला होत नाही। मागच्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा पगार 26 तारखेला सांगितला असताना सुद्धा 2 तारखेला पगार झालेला आहे। त्यानंतर अंशदान व उपराशीकरण ह्या रकमा 6 महिने होऊन सुद्धा अद्याप मार्च 2025 पासून होऊन सुद्धा लोकांना त्या रकमा मिळालेल्या नाहीत। त्यानंतर निवड श्रेणीचे देयक 1 वर्षापासून प्रलंबित आहेत। असे आमचे अनेक प्रश्न याच्याकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे। ते सगळे प्रलंबित प्रश्न आहेत। ते प्रलंबित प्रश्न मान्य व्हावेत यासाठी आज या ठिकाणी सर्वजण आम्ही आलेलो आहोत आणि मॅडमला आम्ही निवेदन दिलेलं आहोत। ते मागण्या मान्य व्हाव्यात अशी तुमच्या या माध्यमाच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करतो।